रामकृष्ण हरी नवनाथ भक्तिसार अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। हे भगवंता, तू मूळ पीठ आहेस, तुझा जय जयकार असो। पुंडलिकाच्या गोंधळासाठी, पुंडलिकासाठी, भक्तांना वरदान देण्यासाठी तू विटेवरती उभा राहिलेला आहेस। संत हे अतिशय विचक्षण असे गोंधळी आहेत। ते काय करतात तर गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करतात आणि या जगामध्ये तुझा असणारा भक्तीचा गोंधळ घालतात। प्रेमरूप असा भक्तीचा गोंधळ घालून काम क्रोधांना नाहीस करणारे, गीत संगीत गाणारे, असं तुझं गुणवर्णन करणारे संत आहेत। आणि अशा संतांच्या त्या गोंधळावरती प्रसन्न होऊन तू असणारा भक्तांच्यासाठी पंढरपुरामध्ये विटेवरती येऊन उभा राहिलेला आहेस। असा असणारा हे पांडुरंग परमात्मा, तू या ग्रंथासाठी सहाय्य हो, असं ग्रंथकर्ते स्तुती आणि स्तवन करू लागले। पाठीमागच्या अध्यायामध्ये रसाळ असं असणारं पहिल्या अध्यायामध्ये कथन झालेलं आहे। गणादी सकळांना नमन केलं, त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला, ही असणारी सर्व कथा यथाविधी सांगितली गेलेली आहे। आता पुढे आपण श्रोते श्रवणासाठी महान असे श्रोते बसलेले आहात। आपली कामना पूर्ण करण्यासाठी, आपली कामना पूर्ण व्हावी याच्यासाठी हे भगवती, हे पांडुरंगा, तू असणारा या ग्रंथाला पूर्ण करण्यासाठी सहाय्य कर, असे असणारी विनंती ग्रंथकर्ते करू लागलेले। तरी श्रोत्यांनी जसं सिंह अरण्यामध्ये चालत असताना उभा राहतो आणि पाठीमागं वळून बघतो, तशा पद्धतीने श्रोत्यांनी सिंहावलोकन करावं। आणि पहिल्या अध्यायामध्ये अध्याय संपत असताना श्री दत्तदेव आणि उमारमण महादेव दोघंजण भागीरथी नदीच्या काठावरती, भागीरथी नदीचं तीर पाहत पाहत चालले होते। जसं फळाच्या निमित्तानं पक्षी या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर फिरतात, आणि तशाच पद्धतीनं सहजपणानं मच्छिंद्रनाथांना अनुग्रह देण्यासाठी, मच्छिंद्रनाथांच्या वरती कृपा करण्यासाठी दत्त महाराजांनी महादेव चालू लागले। भागीरथी नदीच्या काठावरून जात असताना त्या घनदाट अशा वनामध्ये मच्छिंद्रनाथ त्यांना दिसू लागले। बाळतणू आहे आणि अस्थि त्वचा सगळ्या असणाऱ्या फक्त उरल्या गेलेल्या आहेत। पिंगट अशा जटा आहेत, जळमट अशी असणारी नखं आहेत, आणि खिळ्याच्या वरती पायाचा अंगठा ठेवून जे असणारी तपश्चर्या मच्छिंद्रनाथ करत आहेत। सगळं मांस आटून गेलेलं आहे, हाडांचा सापळा राहिलेला आहे, शिरा टळटळीत दिसू लागलेले आहेत, मात्र मुखामधून राम 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 असा असणारा ध्वनी चालू आहे, हालचाल मात्र अजिबात नाही। हे असणारं मच्छिंद्रनाथांचं तो पाहिलं आणि मग दत्त महाराज म्हणू लागले की या कलियुगामध्ये अशी घोर तपश्चर्या करणारा कोणीच नाही। विश्वामित्रासारखा हा असणारा तपी दिसू लागलेला आहे। तपश्चर्या करणारामध्ये मुकुटमणी हा असणारा दिसू लागलेला आहे। याच्या अंतःकरणामध्ये काय कामना उत्पन्न झाली आणि म्हणून एवढी घोर तपश्चर्या हा करत आहे, असं दत्त महाराजांनी आदिनाथ असणाऱ्या महादेवांना विचारलं गेलेलं आहे। आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही असणारा इथंच असणार थांबा, मी हा जो तपस्वी आहे त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या मनामध्ये काय कामना आहे, कोणत्या अर्थाच्या योगे करून, कोणता भाव मनामध्ये धरून हा असणारा एवढी घोर तपश्चर्या करू लागलेला आहे ते मी पाहतो, असं असणारं दत्त महाराजांनी सांगितलं। आणि मग त्याच्यानंतर समोर मच्छिंद्रनाथांच्या उभा राहून दत्त महाराज म्हणू लागले, हे महाराजा तपोजठी,
तुमच्या मनामध्ये काय कामना उत्पन्न झालेली आहे ती मला सांगा आणि तो असणारा वर माझ्याकडून तुम्ही प्राप्त करून घ्या. असं असणारं दत्त महाराजांचे शब्द मच्छिंद्रनाथांच्या कानावरती पडल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी डोळे उघडले गेलेले आहेत आणि वरती पाहिलं तर दत्त महाराज दिसू लागले. भ्रूसंकेतानं म्हणजे भुवईच्या संकेता करूनच असणारं मच्छिंद्रनाथांनी दत्त महाराजांना नमन केलं आणि माझ्या असणाऱ्या भाग्याचा उदय झाला आणि म्हणून हे असणारे महाराज इथं आले. कृपा सरिताच असणारी कृपेची नदी माझ्याकडं वाहून आलेली आहे असं मच्छिंद्रनाथांना वाटू लागलं. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागले की आपण कोण आहात ते आपण मला सांगावे. 12 वर्ष मी या वनामध्ये घोर अशी तपश्चर्या करत आहे. या 12 वर्षामध्ये एक सुद्धा माणूस इथं दिसून आला नाही, आढळला नाही. आणि मग हे असणारी तुमचं चित्त भगवती प्रत्यक्ष माझ्यासमोर प्रारब्ध योगाच्या योगी करून आपण इथं आलेले आहात. तरी हे महाराजा आपण माझ्यावरती कृपा करावी असं मच्छिंद्रनाथांनी दत्त महाराजांना सांगितलं. असं मच्छिंद्रनाथांचं बोलणं ऐकल्याबरोबर दत्त महाराज मच्छिंद्रनाथांना सांगू लागलेले आहेत की हे मच्छिंद्रा, मी असणाऱ्या अनुसया मातेचा मुलगा आहे. दत्त असं मला म्हणतात. जो वाघाच्या पायाच्या पावलामध्ये असणारा ऋषीचा जन्म झाला ते अत्री ऋषी, त्या अत्री ऋषींचा मी दासोत्तम आहे असं असणारी गोष्ट, असं असणारं जे वर्णन आहे दत्त महाराजांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं. आणि म्हणू लागले, हे मच्छिंद्रनाथा, तुझ्या मनामध्ये काय कामना उद्भवलेली आहे आणि म्हणून तू ही घोर अशी तपश्चर्या करत आहेस. तुझ्या मनातली कामना तू मला सांग, इच्छा मला सांग आणि तसा असणारा वरदान तू प्राप्त करून घे. आणि मग तुझी असणारी सर्व कामना पूर्ण होईल असं ऐकल्याबरोबर आणि मग असं वरदान दिल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी साष्टांग असा नमस्कार घातला गेलेला आहे, दंडवट घातला. जशी असणारी सासरला गेलेली मुलगी आहे आणि त्या मुलीला आपली आई दिसल्याबरोबर जशी आईच्या गळ्यामध्ये धावून मिठी घालते किंवा एखाद्या असणारी गाय आहे आणि ती गाय रानामध्ये चरायला गेलेली आहे आणि ती गाय आल्याच्या नंतर जसं ते तिचं वासरू आहे ते धावत पळत जातं आणि तशा पद्धतीनं दत्त महाराजांच्या पायावरती मच्छिंद्रनाथांनी दंडवट घातला. 12 वर्ष तप केल्याचं फळ जे आहे ते फळ आज प्राप्त झालं आणि म्हणून आपला सगळा नियम सोडला गेला आणि दत्त महाराजांच्या पायावरती साष्टांग दंडवट घातला. पण तपश्रमाचं असणारं क्लेश जे होतं ते मात्र हृदयामध्ये घरवरलं गेलेलं आहे. डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि तेच मच्छिंद्रनाथांच्या डोळ्यातलं पाणी दत्त महाराजांच्या पायावरती पडलं. त्याच्यामुळं पाय धुतले गेले आणि पुन्हा असणारे महाराज बोलू लागले की हे महाराजा, तू भगवान आहेस, या पृथ्वी तलावरती आलेला आहेस. महादेव, विष्णू आणि स्वतः ब्रह्मदेव अशा त्रिवर्ग रूपाचा ऐक्य रूप झालेला असा तू आहेस. या पृथ्वीवरती साक्षीत असणारा ब्रह्म तू आहेस. तू सर्वज्ञ मूर्ती आहेस आणि तू सर्वज्ञ मूर्ती असताना सुद्धा माझा विसर कोणत्या अर्थानं तुला पडला गेला, माझा अपराध तू पोटामध्ये घालून घे असं वारंवार बोलून आणि नमस्कार करून जे असणारं क्लेश आहे त्या क्लेशाच्या योगी करून 12 वर्षाच्या तपाचा जो श्रम होता त्या श्रमाच्या योगी करून मच्छिंद्रनाथांच्या डोळ्यामधून घळ असं पाणी असणारं वाहू लागलेलं आहे. आणि मग त्याच वेळेला दत्त महाराज म्हणू लागलेले की हे
मच्छिंद्रनाथा, तो काहीसुद्धा चिंता करू नको तू, कारण प्रारब्धाची जी सरीत आहे ती आत्ताच तुझा असणारा ओघ तुझ्याकडे येईल आणि मग वरदानाचा हात मच्छिंद्रनाथांच्या डोक्यावरती ठेवला. कानामध्ये मंत्रावळी सांगितली गेलेली आहे आणि त्याच्यामुळं मच्छिंद्रनाथांचं जे अज्ञान होतं ते अज्ञान सगळं संपून गेलं, अज्ञान फिटून गेलं. जसं असणारं सूर्य उदयाला आल्याच्या नंतर अंधार सगळा संपला जातो, तशा पद्धतीनं दत्त महाराजांनी अनुग्रह दिल्याबरोबर कानमंत्र कानामध्ये सांगितले, उच्चारल्याबरोबर मच्छिंद्रनाथांचं सगळं जे अज्ञान आहे ते अज्ञान सगळं संपून गेलं. आणि मग दत्त महाराजांनी वरदान दिलेल्या वरदानाचा हात डोक्यावरती ठेवला गेला आणि हे चराचर कसं दिसू लागलेलं आहे असं विचारल्याच्या नंतर मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागले की या चराचरामध्ये दुजेपण असं काहीच दिसत नाही, ब्रह्म सनातन असं ऐक्य झालेलं आहे. जसं असणारं पाणी समुद्राच्या पाण्यामध्ये मिळाल्याच्या नंतर ते जसं एकरूप होऊन जातं आणि तशी असणारी अवस्था झालेली आहे असं मच्छिंद्रनाथांनी म्हटल्याबरोबर दत्त महाराजांनी मच्छिंद्रनाथांना पोटाशी धरलं आणि म्हणू लागले की हे मच्छिंद्रनाथा, इंद्रावर लक्ष्मीपती भगवंत कुठं आहे तो मला सांग. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे ताता, ईश्वराशिवाय या ब्रह्मामध्ये दुसरं काहीच नाही. जळी स्थळी काष्टी पाशानी अणुरेणूमध्ये सर्वत्र ईश्वर भरला गेलेला आहे. पर्वतावरती ईश्वर नांदतो आहे. असं असणारं मच्छिंद्रनाथांचं उत्तर ऐकलं. दत्त महाराजांनी मान हलवली गेलेली आहे आणि मग त्या सत्शिष्य असलेल्या मच्छिंद्रनाथाचा हातामध्ये धरला आणि दत्त महाराज चालवा लागले. चालत चालत ते असणारे महादेवांच्या समोर आले. मच्छिंद्रनाथांनी असणारं आपलं डोकं महादेवांच्या पायावरती ठेवलं आणि त्याच वेळेला महादेवांनी सांगितलं, पूर्वीचाच हा असणारा कवी नारायणाचा अवतार आहे. आणि म्हणून मच्छिंद्रनाथांना महादेवांनी हृदयाच्या ठिकाणी घट्ट धरलं. त्यावेळेला मग दत्त महाराजांना महादेव म्हणू लागले, या शिष्याला अभ्यास पूर्ण करावा आणि याला सर्व सिद्धी तुम्ही द्यावी. जे वेदाचं निज सार आहे, जे सर्व उपचाराचं गुहागर आहे आणि सर्व सिद्धीचं अर्थमाहेर आहे, ते सर्व आपण यांना या मच्छिंद्रनाथाला निवेदन करावं. जारण मारण उच्चाटन शापादपी निवारण हे जे असणारं अस्त्रविद्यादी मंत्रशक्ती ज्या आहेत तर त्या सर्व मच्छिंद्रनाथांना आपण द्याव्या आणि मग याच्याकडून सर्व पाठ करून घ्यावे. त्याच्यानंतर वरती दैवतांची भेट घालून द्यावी आणि मग त्या दैवतांच्याकडून या मच्छिंद्रनाथांच्या डोक्यावरती वरदानाचा हात ठेवावा. वरुण आहे, आदित्य आहे, चंद्र आहे, भौमशक्रादी यम दम आहे, शिवशक्ती आहे, या सर्वांना वर देऊन उठवावं. विष्णू भगवंत ब्रह्मदेव यांची कृपा असावी. वर बीज असणारा मंत्र देऊन शक्ती आणि मंत्र अस्त्रे असणारी या मच्छिंद्रनाथांना द्यावी. असा असणारा सद्विद्येचा पर्वत असावा. तशा पद्धतीनं या असणाऱ्या मच्छिंद्रनाथांना तुम्ही पारंगत करावं आणि मग एका क्षणाचाही विलंब न करता याला आपण सिद्ध करावं. नागबकादी अस्त्र, वाऱ्याचं अस्त्र, पर्वताचं अस्त्र, नागाचं अस्त्र, वज्राचं अस्त्र, वाऱ्याचं अस्त्र, पावसाचं अस्त्र असे असणारी पवित्र अस्त्र जे आहेत ती या मच्छिंद्रनाथांना सांगोपांग करावं. अशा पद्धतीनं योग मार्ग या मच्छिंद्रनाथांना शिकवावा आणि कानफाडी असा जो नाथ संप्रदाय आहे तो नाथ संप्रदाय निर्माण करावा. असं पुढचं असणारं भविष्य जाणून हा नाथ संप्रदाय निर्माण करावा.
असंच महादेवांनी दत्त महाराजांना सांगितलं गेलेलं आहे. नाथ असं नाव या संप्रदायाला देऊन शिंगी, शैली, कुबडी, फावडी अशा असणारी जी आभूषणं आहेत ती द्यावी असं मच्छिंद्रनाथांच्या बाबतीमध्ये दत्त महाराजांना महादेवांनी सांगितलं. त्याच वेळेला मच्छिंद्रनाथांनी आदिनाथांना नमन केलं आणि मग महादेव तिथून निघाले. या पृथ्वीवरती मच्छिंद्रनाथ नाना प्रकारची तीर्थ करू लागले आणि तीर्थयात्रा करत असताना सप्तशृंगीच्या ठिकाणी आले. अंबिका देवीला मनोमार्गानं सप्रेम असा असणारा दंडवट घातला गेलेला आहे. मग सप्तशृंगी देवीनं मच्छिंद्रनाथांचा आदर सत्कार केला आणि मग आंबेचं स्तवन आणि स्तुती मच्छिंद्रनाथ करू लागले. आणि मग हे कवित्व करावं, साबरी विद्येचं कवित्व करावं, जे या जगतासाठी, लोकांच्यासाठी या कलियुगामध्ये उपयोगीला येईल असं साबरी विद्येचं कवित्व करावं असं मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये आलं. आणि मग अशी कल्पना करीत साबरी विद्येचं जे कवित्व आहे ते करण्यासाठी दैवत वश्य कशा रीतीने होतील. मग आंबेपाशी मच्छिंद्रनाथ 7 दिवसांचं अनुष्ठान करू लागले. वेद बीजाचं अभिषिंचन केलं आणि अंबिकेची भक्ती स्तुती स्तवन करू लागले. महिषमर्दिनी असणारी अंबा त्यावेळेला जागृत झाली आणि म्हणू लागले, हे मच्छिंद्रनाथा, तुझ्या मनामध्ये काय कामना उत्पन्न झालेली आहे ती तू मला सांग. आणि मग त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे जगज्जननी, साबरी विद्येचं कवित्व करावं अशी असणारी कामना माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. पण त्या साबरी विद्येच्या कवित्वासाठी जी दैवत आहेत ती कशी प्रसन्न होतील ते मला सांग. यावर चंडिका भवानी आणि मग म्हणू लागलेली आहे, हे मच्छिंद्रनाथा, तुझ्या मनातली सर्व कामना पूर्ण होईल. आणि मग मच्छिंद्रनाथाचा हात अंबिकेनं धरला आणि मार्तंड नावाच्या पर्वतावरती घेऊन गेली. तिथं असणारा नागवृक्ष होता, तो असणारा झाड जे आहे ते झाड म्हणजे सिद्धीचं माहेर आहे. तेच असणारं दृश्य केलं गेलेलं आहे. आणि मग तिथे असणारं बीजहवन केलं गेलेलं आहे आणि बीजहवन करून तो असणारा झाड जे आहे ते दृश्यमान केलं. ते झाड सुवर्णमय दैदिप्यमान असं दिसू लागलं. त्या झाडाच्या प्रत्येक शाखेवरती नाना प्रकारची दैवत विराजमान आहेत. आणि मग त्या सर्व दैवतांची नावं देवी भगवती मच्छिंद्रनाथांना सांगू लागली. ती दैवता अतिशय धुरंधर 52 वीर मूर्तिमंत अशी आहेत. त्याच्यामध्ये नरशी आहे, कालिका आहे, महिषासुर आहे, ममदा आहे, झोटिंग आहे, वीरभद्र आहे, वेताळ आहे, मारुती आहे, अयोध्याधीश प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्याच्यानंतर धनुष्य बाण हातामध्ये घेतलेले असणारे लक्ष्मीपती भगवंत आहेत. सूर्य आहे, 12 नावाचे सूर्य आहेत. असे असणारे त्या झाडावरती आहेत, प्रत्येक फांदीवरती आहेत. पायरी आहे, जलदेवता 9 प्रकारच्या आहेत. त्या कुमारी, धनदा, नंदा, विमळा, मंगळा, लक्ष्मी, विख्याता, याच्यानंतर चंडा, चामुंडा, रंडा, कुंडा, महालंडा, अप्सरा, जोगिनी, षंड, वितंडा त्या असणाऱ्या झाडाच्या फांदीवरती आहेत. काळव्याळ आहे, वीरभैरव आहे, भस्मकेत आहे, सिद्धभैरव आहे, रुद्र आहे, ईश्वरी गणभैरव आहे. असे असणारे अष्टभैरव त्याच्यावरती आहेत. त्याच्यानंतर शस्त्र अस्त्र यामिनी आहे, दमी, धुमी, कुचित, भामिना, 7व्या असणारी ज्वाळा या असणाऱ्या स्त्रिया त्या वृक्षावरती आहेत. याच्यानंतर शंखिणी, डंखिनी, यक्षिणी ह्या 12 जणी अष्टमहासिद्धी ज्या आहेत त्या वृक्षावरती आहेत. प्राप्ती, प्राकाम्या, अनिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व, प्रतिमा, महिमा,
ह्या असणाऱ्या अष्टसिद्धी त्या झाडावरती आहेत, त्या झाडाच्या प्रत्येक फांदीवरती आहेत. अशी असणारी सर्व नावं देवी भगवती अंबिका मच्छिंद्रनाथांना सांगू लागली. आणि मग या अष्टमहासिद्धीच्या समवेत 52 असणारे वीर जे आहेत ते त्या झाडावरती प्रत्येक फांदीवरती बसलेले आहेत. अशा असणारं सर्व दृष्टीनं पाहिलं गेलेलं आहे, दाखवलं गेलेलं आहे. पण ती सगळी दैवतं मात्र कुणी काही बोलत नाही. आणि मग त्यावेळेला अंबिकेनं काय केलं ते पुढं ऐका. अंबिका नाथांना म्हणू लागलेली आहे, बारे मच्छिंद्रनाथा, ऋषमुख पर्वताच्या स्थानी ब्रह्मगिरीच्या जवळ अंजन नावाचा पर्वत आहे. या नदीच्या असणाऱ्या कडेने दक्षिण ओघी या नदीच्या कडेने जात असताना महाकाळी दैवत आहे आणि त्या महाकाळी दैवतीचं स्थान आहे. तिथं ती असणारी महाकाळी भगवती आहे. तिला जाऊन तो नमन करावं. तिथून पुढं दक्षिण पंथानं दक्षिण मार्गानं नदीच्या पात्राच्या कडेने जावं. तिथं असणारी श्वेतकुंड पाण्यानं भरलेली तुला पाहायला मिळतील. तरी एक असणारा सुकलेला कोरडा वेल हातामध्ये घ्यावा आणि एक एक त्या कुंडामध्ये सोडावा. अशा पद्धतीनं तिथं 100 कुंड आहेत आणि हत्तीच्या पावलाच्या आकाराची ती कुंड आहेत. पण तेवढ्या सर्व कुंडामध्ये ती कोरडी वेल सुकलेली वेल टाकावी आणि प्रत्येक कुंडामध्ये परत येऊन पाहावं. ज्या कुंडामध्ये वेल पल्लवित होईल, हिरवीगार दिसेल, त्या असणाऱ्या कुंडामध्ये स्नान करून त्याच्यातलं पाणी तो प्राशन करावं. ते पाणी प्राशन केल्याबरोबर तुला असणारी 1 मुहूर्तपर्यंत म्हणजे 2 घटकापर्यंत असणारी तुला मूर्छना येईल. पण त्याच वेळेला तू 12 सूर्यांच्या नावाचा असणारा जप कर. मूर्छना आली तरी सुद्धा 12 सूर्याच्या नावाचा जप मात्र तू सोडू नको. आणि मग त्याच्यानंतर तमांतक असणारा सूर्यदेव जो आहे तो तिथं प्रत्यक्ष येईल आणि तुझ्या डोक्यावरती वरदानाचा हात देईल. त्याच्यानंतर मग तू जे असणारे कमंडलू आहे ते कमंडलू भरून इथं यावं आणि मग 12 नावाचा जप करून या झाडावरती ते पाणी शिंपडावं. तेव्हा ही दैवत प्रसन्न होऊन तुला वरदान देतील. पण एक वेळा असं करून चालणार नाही. 6 महिने अशा तुला खेपा घालाव्या लागतील आणि एक एक दैवत एका खेपेला तुला प्रसन्न होईल. असं सांगून माय भगवती आपल्या स्थानाला निघून गेली. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ अंजन पर्वत आणि त्या सरिता नदीची त्या पात्रामधून त्या नदीच्या काठानं जाऊ लागले. काळी महाकाळी देवीला नमन करून त्या वनामध्ये त्यांनी प्रवेश केला. हातामध्ये सुकलेले असणारे वेल घेऊन त्या प्रत्येक कुंड कुठं आहेत ती शोधू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं 100 कुंड पाहिली. तितक्या सगळ्यामध्ये सुकले गेलेले वेल, कोरडे वेल टाकले गेलेले आहेत. पुन्हा परत येऊन त्या सर्व कुंडामध्ये पाहू लागले. त्यावेळेला आदित्य नावाच्या कुंडामध्ये तो असणारा वेल अतिशय प्रफुल्लित असा हिरवागार झालेला मच्छिंद्रनाथांनी पाहिला. त्याच कुंडामध्ये मच्छिंद्रनाथांनी स्नान केलं. स्नान झाल्याच्या नंतर त्या कुंडातलं पाणी पिल्याबरोबर अतिशय घोर अशी असणारी मूर्छना आली. पण मूर्छना आलेली असताना सुद्धा 12 सूर्याच्या नावाचा जप मात्र त्यांनी सोडला नाही. मूर्छा अतिशय तुंबळ अशी उडवली गेली. शरीर अतिशय विकळ झालं. डोळे पांढरे झाले. श्वास थांबतो की काय आणि प्राण निघून जातो की काय असं वाटलं. ब्रह्मांडातून अंतर्ज्योतून निघून जाईल की काय एवढी असणारी अवस्था झाली. पण जप मात्र सूर्य नावाचा जप मच्छिंद्रनाथांनी सोडला नाही. जसं जागृतीमध्ये घडून येतं आणि तसंच तो जीव स्वप्नामध्ये घोगतो आणि तशी असणारी अवस्था झाली. असं असणारं घोर संकट पडलं गेलं. आणि मग त्याच वेळेला सूर्यदेव खाली उतरले. त्यांनी मच्छिंद्रनाथांना स्पर्श केला
आणि मच्छिंद्रनाथांना सावध केलं. आणि मग काय मनामध्ये कामना आहे असं विचारून सूर्यदेवांनी मच्छिंद्रनाथांच्या डोक्यावरती वरदानाचा हस्त ठेवला आणि विचारलं की तुझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा तुझी पूर्ण होईल, ती सिद्धीला जाईल. असं म्हटल्याच्या नंतर सूर्यदेव निघून गेले. तेव्हा ती असणारी कमंडलू जी आहे, जी काचेची कुपी होती, ती असणारी मच्छिंद्रनाथांनी भरून घेतली. पुन्हा मार्तंड पर्वतीवरती आली. येऊनी त्या वृक्षाला नमन केलं, पिंपळाच्या झाडाला नमन केलं आणि आदित्य नामाचा असणारं चिंतन करून त्या वृक्षाला प्रसन्न करून घेतलं. आणि मग ते म्हणू लागले, तुझ्या मनामध्ये काय कामना आहे ती तू प्रकट कर. आणि मग त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, माझ्या मनामध्ये साबरी विद्येचं कवित्व करावं अशी इच्छा निर्माण झालेली आहे आणि त्या कवित्वासाठी तुम्ही सहाय्य व्हावं. मंत्रविद्या नामानं फळाला येईल असं असणारं वरदान द्यावं. अशा पद्धतीनं तमभंजन असणारे, अंधकाराचा नाश करणारे सूर्यदेव मंत्रविद्या साध्य केली गेलेली आहे. आणि सूर्यदेव प्रसन्न झाले आणि मंत्रशक्ती कार्यासाठी त्यांनी वरदान दिलं. अशा प्रकारे 7 महिने येरझारा करून देवदेवतांशी प्रसन्न करून घेतलं. मग साबरी विद्येचा ग्रंथ निर्माण करून मच्छिंद्रनाथ बांगाल देशाकडे जाऊ लागले. अशी असणारी आता गोरक्षनाथाने किमियागार नावाच्या ग्रंथामध्ये ही असणारी किमियाची स्थाने सांगितलेली आहेत. तरी प्रथम अवघड करणे हे मानवाला घडून येत नाही, ते अवतारी असले तरच ते घडून येतं. आणि म्हणून गोरक्षनाथांनी स्वतः हे असणारे कथन त्या किमियागार नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि ग्रंथकर्ते म्हणतात तेच पाहून मी इथं वर्णन केलेलं आहे. तरी श्रोत्यांनी या ग्रंथाला दोष देऊ नये. किमियागार नावाचा ग्रंथ उघडून पाहावं आणि मग सर्व असणारं कथन तुम्हाला समजून येईल. मुळा वेगळी अशी कथा काहीच इथं सांगितली गेलेली नाही. त्याच्यामुळं श्रोत्यांनी संशय सोडून या ग्रंथाचा स्वीकार करावा. याच्यानंतर बळ चाळवून काहीतरी दोष कोणी काढू नये आणि म्हणून निंदा करू नये, विकल्प पंथाला जाऊ नये. आणि मग असं जर कोणी विकल्प पंथाला जात असेल त्याला असणारं त्याचं फळ भोगावं लागेल आणि त्याची असणारी वंशबुळी होईल, त्याची वाणी जळून जाईल, त्याला नरकामध्ये सप्तजन्मामध्ये पडावं लागेल आणि जन्मोजन्मी असणारा क्षयरोग होईल. त्याच्यामुळं ग्रंथाला कोणीही दोष देऊ नये असं ग्रंथकर्ते सांगू लागले. असो आता तीर्थ उद्देशाच्या योग्य करून मच्छिंद्रनाथ बंगाल देशामध्ये गेले. तिथं फिरत तीर्थयात्रा करत असताना हेळा नावाचा समुद्र आहे, त्या समुद्राच्या जवळ गेलेले आहेत. तेव्हा त्या ठिकाणी चंद्रगिरी नावाचं गाव होतं. तिथं असणारा नरसिंहाचा जन्म झालेला सुराज नावाचा ब्राह्मण पिता आणि कृतीदेवी तिच्या पोटी असणारं तो जन्म झालेला होता. अशा पद्धतीनं तिथं नाथ सहज भिक्षेकरता त्या चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये गेले. भविष्य जाणलं गेलेलं आहे. आणि मग तिथं काय घडलं ते पुढं ऐका. त्या गावामध्ये गौड ब्राह्मण सर्वोपदयाळ त्याचं नाव होतं. वशिष्ठ गोत्री, आचार नेम सर्व ध्येय धर्म पाळणारा तो होता. षटकर्म करणारा होता. आधी तपन यजन स्नान संध्यादी निपुण असा करणारा तो होता. त्याची जी बायको होती अतिशय गुणवान होती. सरस्वती असणारं तिचं नाव होतं. सदा सुशील, लावण्याची खाण असणारी, नक्षत्रासारखी अशी असणारी, काम तिच्यावरून ओळून टाकावा, मदनासारखी सुंदर अशी असणारी ती सुशील
अशी असणारी ती सरस्वती होती. आणि मग स्वर्गामध्ये जशी आकाशामध्ये ढगामध्ये वीज चमकावी असं असणारं तिचं तेज होतं. आणि मग तिच्याच असणाऱ्या दाराच्या समोर सूर्य यावा अशा पद्धतीनं तेजस्वी असणारे मच्छिंद्रनाथ गोसावी भिक्षा मागण्यासाठी गेले. आणि तिथे गेल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ हे कसे आहेत तर अतिशय तेजस्वी आहेत, सुकुमार आहेत, नाक सरळ आहे आणि पिंगट अशा जटा आहेत. अशा असणाऱ्या त्या सरस्वतीच्या दारासमोर जाऊन आदेशालक निरंजन असा असणारा आरोळ दिली गेलेली आहे. आणि मग त्याच वेळेला सर्व संपत्तीनं युक्त, सर्व शृंगारानं युक्त अशी असणारी रूपवती गुणवती असणारी ती सरस्वती, पण तिच्या उदरी संतान नव्हतं, मुलबाळ नव्हतं. आणि त्याच्यामुळं तिचं असणारं मन हे अतिशय खिन्न झालेलं होतं. तिला कामधंदा आवडत नव्हता, तिला बाळाचा वियोग होता. अनेक देवदेवारे केले, उपाय केले, अनेक नवस केले, पण स्वप्नामध्ये सुद्धा तिला पुत्र संतती प्राप्त झाली नाही. तिला आसन आवडत नसे, वसन आवडत नसे, मन तिचं विकळ झालेलं होतं. आणि असं असणारं शून्यधामी चित्त जे आहे ते चित्त त्या सरस्वतीचं होतं. प्रपंच तिला अतिहीन वाटू लागला. जसं असणारं दिवा नसलेलं घर असावं आणि तशा पद्धतीनं जे असणारं एखादी स्त्री असावी, तिचं नाक नकटं असावं, तशा पद्धतीनं ती असणारी तरुण स्त्री होती. पण तिला असणारं कर्कशवनामध्ये आपण आहोत की काय, एखादं असणारं नदी आहे आणि त्या नदीमध्ये पाणी नसावं, एखादं वन आहे आणि त्या वनामध्ये झाडच नाहीत, असं असणारं मग ते किती उदास वाटतं. आणि तशा पद्धतीनं शरीर चांगलं आहे पण वस्त्रभूषण परिधान केले गेलेले आहेत, पण ते चौगाच्या खांद्यावरती आहे. मग ते कसं वाटतं, शरीर आहे पण नाक नाही, आणि मग ते कसं वाटतं. तशा पद्धतीनं ती जी सरस्वती स्त्री आहे तिला ते दुःख वाटू लागलं. आपल्याला या घरामध्ये पुत्र संतती नाही आणि म्हणून ती अतिशय उदास होती. असे भावस्थिती असताना तिच्या असणाऱ्या दारामध्ये योगमूर्ती असणारे मच्छिंद्रनाथ अलक्ष असा सवाल करून उभे राहिले. त्यावेळेला त्या सरस्वती ब्राह्मण स्त्रीनं पाहिलं. तिनं मच्छिंद्रनाथांच्या पायावरती साष्टांग दंडवत घातला आणि मग ताबडतोब वस्त्र आणून महाराजांना बसायला दिलं. आणि आपण नाथांच्या जवळ बसून आपले असणारे जे दुःख आहे ते दुःख सांगू लागलेले आहे. हृदय भरून आलेलं आहे, डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले आहेत. म्हणू लागलेले, हे महाराजा, अनाथांचा नाथ असणारे तुम्ही सर्व गुण विद्येला जाणणारे आहात. माझ्या मनामध्ये शोकसरिता वाहू लागलेली आहे आणि म्हणून याच्यासाठी काही उपाय सांगा. म्हणून मी तुमच्या पायाला लागते. पुन्हा पायाला स्पर्श करून डोकं पायावरती शब्द डोकं ठेवलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा कळवळून बोलू लागलेली आहे. भिक्षान्न ठेवलं गेलेलं आहे आणि भिक्षान्न आणून पुन्हा असणाऱ्या मच्छिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलं. डोळ्यातून असणारे अश्रू वाहू लागलेले. आणि मग तिची ती अवस्था पाहिल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांना तिची दया आली. आणि मग त्यावेळेला साध्वी असणारी क्लेशवंत, तुला असणारे किमर्थ तुझं चित्त असणारं कामनेनं वेधलं गेलेलं आहे, तुझ्या असणाऱ्या या दुःखाला मुक्ती मिळेल असं असणारं मच्छिंद्रनाथ त्यावेळेला बोलू लागले. त्यावेळेला ती ब्राह्मण स्त्री सरस्वती म्हणू लागलेली आहे की हे स्वामी, माझ्या असणारे दुःख जे वडवानळ जे धैर्य आहे ते धैर्य जाळू पाहत आहे, तरी असणारे तुम्ही
माझ्यावरती कृपा करावी. आणि मग असं असणारं तिचं दुःख ऐकल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं. 12 सूर्याचा जप करून मंत्र विभूती महाशक्तीनं निर्माण केली आणि नाथांनी आपल्या हातामधलं ते भस्मवीर्य त्याच्या ते तपोजेटी असणाऱ्या मच्छिंद्रनाथांनी तिच्या हातामध्ये दिलं आणि म्हणू लागले, हे माऊली, हे माये, हे जे भस्म आहे ते भस्म तू आपल्या हातामध्ये घे आणि रात्री झोपण्याच्या वेळेला तू याचं सेवन कर. तू म्हणत असशील की हे नुसतं भस्म आहे, पण हे भस्म नाही, तर हा पूर्ण सूर्य आहे, जो हरिनारायण उद्या कीर्ती मिरवेल आणि त्याची असणारी कीर्ती त्रिजगतामध्ये पसरली जाईल. तरी तू सहसा असणाऱ्या हळवेपणाने, उथळ विचाराने असणारे तुझ्या या कामना पूर्ण करणारा आणि मी हे पुढचं असणारं भविष्य जाणलं गेलेलं आहे. आणि म्हणून हा हे जे भस्म आहे, हे भस्म तुला दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून या भस्माची महती तुला सांगतो की तुझ्या पोटी येणारा जो मुलगा आहे, त्या मुलाला मी स्वतः अनुग्रह देऊन या ब्रह्मांडामध्ये अतिशय श्रेष्ठ करीन. आणि मग तो तुझा मुलगा नाही तर सकळ सिद्धीचा तो राजा होईल. असा असणारा, जसं नक्षत्रामध्ये सूर्य असावा तशा पद्धतीनं तो तेजस्वी होईल. या ब्रह्मांडभरामध्ये त्याच्या असणारी कीर्ती पसरली जाईल. तो या चराचराला वंद्य होईल. मानव असतील, दानव असतील, देवादिक सगळ्यांना तो वंद होईल. आणि म्हणून मानव दानव सर्वजण त्याला वंदन करतील. म्हणून हे माये, संशय तू मनामध्ये धरू नको. या भस्माचं असणारं भक्षण कर, सगळी चिंता सोडून दे. असं म्हणून नाथ तिथून उठले. याच्यानंतर ती सरस्वती स्त्री बोलू लागली, हे महाराजा, तुम्ही परत कधी याल माझ्या मुलाला अनुग्रह देण्यासाठी. हे तिचं बोलणं नाथाने ऐकलं आणि म्हणू लागले की हे सरस्वती, हे स्त्री, हे माऊली, याला पुन्हा उपदेश करण्यासाठी 12 वर्षानंतर मी पुन्हा येईन. असे असणारे शब्द मच्छिंद्रनाथांच्या मुखातून निघाले. आणि सिद्धपाळ असणारे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करण्यासाठी तिथून निघाले. इकडं ते जे असणारं भस्म आहे, ते भस्म एका असणाऱ्या कापडामध्ये त्या सरस्वती ब्राह्मण स्त्रीनं गाठ बांधून ठेवलं गेलेलं आहे. तिला अतिशय आनंद झाला आणि आनंदाच्या ज्या उमाळा आहे त्या उमाळा तिला येऊ लागल्या. आणि मग त्याच वेळेला तिनं काय केलं तर गल्लीमध्ये असणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांच्या जवळ जाऊन बसू लागलेल्या आहेत. तिथं असणाऱ्या 5-7 स्त्रिया असणाऱ्या जमा झालेल्या होत्या आणि त्या गप्पा मारत होत्या. त्या स्त्रियामध्ये जाऊन ती बोलू लागलेली आहे. सहज प्रपंचातल्या गोष्टी बोलत असताना या सरस्वती स्त्रीच्या अंतकरणामध्ये अतिशय हर्ष निर्माण झाला, अतिशय आनंद निर्माण झाला. आणि त्या स्त्रियांना सांगू लागलेली आहे, हे माया हो, हे सजनी हो, हे सख्यानो, असणारं माझं चित्त संतती नाही म्हणून क्षीण झालेलं होतं, पण आज माझ्या भाग्याचा उदय झाला. आणि एक अकस्मात बुवा, कानफाडी बुवा माझ्या असणाऱ्या दारामध्ये आले. मग त्यांची असणारी मी भक्ती केली, त्यांचं मन प्रसन्न केलं आणि मग त्यांनी माझ्या हातामध्ये प्रसाद दिला. आणि ते असणारी भस्मची मुठी मला देऊन त्यांनी सांगितलं की तुला असणारा पुत्र प्राप्त होईल, पुत्र वृष्टी होईल, असं सांगितलं गेलेलं आहे. पण त्यांनी सांगितलं की ते जे भस्म आहे ते रात्रीच्या वेळेला झोपण्याच्या अगोदर तू त्याचं भक्षण कर. तरी हे माया हो, सांगा, असं संतती होईल का? हे बाबांचं खरं असेल का? असं असणारं सांगू लागलेले आहेत. आणि त्याच वेळेला त्याच स्त्रियांनी ऐकलं गेलं आणि म्हणू लागलेले आहेत की हे सरस्वती, या पृथ्वी तलावरती अशी सोंग ढोंग करणारे कित्येक आहेत. कित्येक जण ठकवून जातात. नाना असणारे चिटकं मेटके करणारे
जग असणारे, लुबडणारे, जगाला फसवणारे. आणि त्याच्यामध्ये दुसरा अर्थ असा आहे की कानफाडे हे महाराज अतिशय कवटाळे असतात. नाना प्रकारच्या पुष्कळ विद्या त्यांच्याजवळ असतात आणि म्हणून कानफाडे हे कृत्रिम मंत्री असतात. त्यांनी असणारं तुला सुंदर स्त्री पाहिलं गेलेलं आहे आणि तुला पाहून त्यांनी तुझ्यावरती मोहिनी टाकली गेली. ते तुला घेऊन जातील, दिवसा कुत्री करतील आणि रात्रीच्या वेळेला मंत्रानं तुला असणारी स्त्री करतील आणि मग तुझा असणारा भोग घेतील. आणि म्हणून यांच्यावरती तू अंधपणानं विश्वास ठेवला गेलेला आहे. तरी दिवसा कुत्री रात्रीच्या वेळेला स्त्री करून त्यांची माया तुला कळाली गेलेली नाही आणि तू कुठून या भ्रमात पडली गेली. तुझं तर आम्हाला काही खरं दिसेना. अतिशय असणारी तू भोळी आहेस. अत्यंत सुरेख सुंदर असं तुला पाहिलं गेलेलं आहे आणि तू पदरामध्ये असणारं कपड बांधून घेतलंस असं त्या सर्व युवती त्या स्त्रिया बोलत असताना सरस्वतीच्या मनामध्ये भय असणारं उत्पन्न झालेलं आहे आणि भय नावाच्या व्याघ्रानं तिला ग्रासलं गेलं. तिला चिंता वाटू लागलेली आहे आणि मग तिचं मन छिन्न झालं. मनामध्ये ती विटून गेली चित्तामध्ये. धावत पळतच घरामध्ये आली आणि मग ते जे भस्म होतं ते भस्म हातामध्ये घेतलं, गोठ्याच्या जवळ गेली आणि जिथं गाईचा उकरडा होता त्या उकरड्यामध्ये, त्या शेणामध्ये ते असणारं भस्म तिनं टाकून दिलं. त्याच वेळेला तिथं असणाऱ्या हरिनारायणांनी संचार केला, जो नवनारायण कीर्तिध्वज प्रत्यक्ष विष्णू भगवंत असणारे हरी ज्यांचं नाव आहे, कीर्तिरत्नामध्ये श्रेष्ठ असणारे, अशा पद्धतीनं तिथं त्यांनी त्या भस्मची मूर्तीमध्ये प्रवेश केला. आणि दुर्दैवाची असणारी घटना त्या स्त्रीच्या बाबतीमध्ये झाली आणि पुन्हा असणारी येऊन आपला प्रपंच करू लागली. अशा पद्धतीची असणारी कथा ग्रंथकर्त्यांनी सांगितली गेलेली आहे. तरी पुढच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जे असणारं दुधाचा सार असावा अशा पद्धतीची कथा, अतिशय गोड कथा 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. हा असणारा ग्रंथ म्हणजे शुक्तिकारत्न असावं, मोत्यांचे हार असावे आणि तेच मोत्यांचे हार तुम्हा श्रोत्यांच्या असणाऱ्या गळ्यामध्ये घालावे. या सुंदर अशा असणाऱ्या कथांचा हार तुम्हाला अर्पण करावा, श्रोत्यांना अर्पण करावा, अशा असणारी ही गोड कथा आहे. याच्यानंतर जे निंदक हळ आहेत, दुर्जन आहेत आणि त्यांचं असणारं ते एक समजा एक त्यांचं मद्यप्राशन आहे असं समजून त्यांचं निंद्य वचन आहे ते ऐकू नका आणि दुधासारखी गोड कथा आपण सोडू नका. धुंडीचा मुलगा मालू हे नरहरीच्या वंशामध्ये जन्माला आलेले, त्यांनी भावार्थाची माळ गुंफून ठेवलेली आहे आणि तीच माळ आपण श्रोत्यांनी स्वीकारावी अशी विनंती असणारी ग्रंथकर्ते करू लागलेले आहेत. स्वस्ती श्री भक्तिकथासार संमत गोरक्षकाव्य केमेगार सदा परिशोध भावी चतुर्द्वितीयोऽध्याय गूढः श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.